ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील गुहा येथील देवस्थान बाबत मुस्लिम बांधवांकडून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। आंदोलनाला आज पूर्ण 2 वर्ष झाली आहेत, अद्याप आम्हाला न्याय मिळाला नाहीये। त्यामुळे आता न्याय मिळवण्यासाठी 26 जानेवारी नंतर नाशिक येथील आयुक्त कार्यालयाच्या समोर प्राणांतिक उपोषण सुरू करण्याचा इशारा युनुस शेख यांनी दिला। राहुरी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या मुस्लिम बांधवांच्या आंदोलनाला 29 डिसेंबर 2025 रोजी 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। गुहा येथील देवस्थानमध्ये बसवण्यात आलेली मूर्ती तिथून हटवावी, तेथील घंटा काढून घ्यावी, तसेच तेथील झेंडे काढून पुजाऱ्याला हटवण्यात यावं आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले। यावेळी युनुस शेख म्हणालेत की राहुरी तालुक्यातील गुहा गावामधील सुफी संतांची असलेल्या मजारसाठी धरणे आंदोलनाला आज तब्बल 2 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी अद्याप प्रशासनाकडून कोणतीही दखल मात्र घेतली गेली नाहीये। गुहा गावामधील काही नागरिक सुफी संतांच्या मजारसाठी जे संविधानिक पद्धतीनं धरणे आंदोलन करत आहेत त्याला आज तब्बल 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। या आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात दीर्घकालीन चालणाऱ्या धरणे आंदोलनामध्ये नोंद होतीये आणि संपूर्ण भारतामध्ये प्रशासनाचे दुसरे वर्ष श्राद्ध घालणारे हे एकमेव आंदोलन आहे। त्याचा बहुमान गुहावासियांना मिळाला आहे। एवढं दीर्घकालीन आंदोलन चालून सुद्धा आजपर्यंत सरकारनं अवघ्या प्रशासनानं त्यांच्यावरती कोणतेही गांभीर्यानं लक्ष दिलं नाहीये। जसे मागील वर्षी प्रथम वर्ष श्राद्ध घालताना मी घोषणा केली होती की जोपर्यंत सुफी संतांच्या मजारीला न्याय मिळत नाही तोपर्यंत डोक्यावरती केस येऊ देणार नाही। 12 महिने झाले, 12 महिन्यामध्ये 12 वेळा मुंडन केलं। वारंवार प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन सोशल मीडियाच्या माध्यमामधून व्हिडिओ प्रसारित केले आहेत, तरी अद्याप प्रशासनानं कोणतीच दखल घेतली नाहीये। त्यामुळे आता आंदोलन करताना थोडा कठोर निर्णय घेण्याची सक्त गरज पडली आहे। प्रशासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या 26 जानेवारी नंतर आमच्यामधील काही जण नाशिक येथील आयुक्त कार्यालयाच्या समोर प्राणांतिक उपोषण सुरू करणार आहे, असे युनुस शेख यांनी म्हटलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। या प्रसंगी अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। जय हिंद मित्र हो, मी युनुस शेख, धरणे आंदोलन कार्यकर्ता आपल्या समोर लाईव्ह उपस्थित आहे। मित्र हो, आज 28/12/2025 आम्ही जे सुफी संतांच्या मजारीसाठी जे संविधानिक पद्धतीने मागील 2 वर्षापासून धरणे आंदोलन करीत आहोत त्याला आज शार्प 2 वर्ष पूर्ण होत आहे। मित्र हो, संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात दीर्घकालीन चालणाऱ्या धरणे आंदोलनामध्ये आमची नोंद होत आहे आणि संपूर्ण भारतात प्रशासनाचे दुसरे वर्ष श्राद्ध घालणारे एकमेव त्याचा बहुमान बी आमच्या गुहावासियांना जात आहे। मित्र, एवढे दीर्घकालीन आंदोलन चालून सुद्धा आजपर्यंत सरकारने अथवा प्रशासनाने त्याच्यावर कोणत्याही गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही। मित्र, तर आता आम्हाला, मी धरणे आंदोलन कार्यकर्ता युनुस शेख आज घोषणा करतो, जसे मागील वर्षी प्रथम वर्ष श्राद्ध घालताना मी घोषणा केली होती की जोपर्यंत सुफी संतांच्या मजारीला त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत डोक्यावर केस येऊन देणार नाही। तर मित्र हो,
12 महिने झाले, 12 महिन्यात 12 वेळा मुंडन करणारा हा धरणे आंदोलन कार्यकर्ता युनुस शेख आपल्या समोर उपस्थित आहे. मित्र हो, आता आम्हाला थोडा कठोर निर्णय घेण्याची सक्त गरज पडली आहे मित्र हो. कारण वारंवार आम्ही प्रशासनाच्या दारी लेखी निवेदन देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ प्रसारित करून प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे येणाऱ्या 26 जानेवारी 2025 रोजी 26 जानेवारी 2026 रोजी च्या नंतर प्रशासनाने आम्ही ज्या मागण्या आतापर्यंत प्रशासनाजवळ ठेवलेल्या आहेत त्या 26 जानेवारी पर्यंत जर मान्य केल्या तर ठीकच आहे, काही हरकत नाही. अगर ते मागण्या मान्य करण्यास असमर्थ ठरले तर येणाऱ्या 26 जानेवारी 2026 पासून मी धरणे आंदोलन कार्यकर्ता युनुस शेख अशी घोषणा करतो की आम्ही आमच्यातील एक टीम ही जे धरणे आंदोलन हे जे मंचात मध्ये चालू आहे यातील एक टीम नाशिक आयुक्तालयाच्या दालनापुढे प्राणांतिक उपोषण सुरू करणार आहोत. आणि प्राणांतिक उपोषण असे असेल की त्यामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या, आणि या म्हणजे प्रमुख मागण्या म्हणजे कोणत्या, ट्रिब्युनल कोर्टचा मनाई आदेश असताना ज्या ज्या असंवैधानिक हरकती या पिराच्या ठाण्याजवळ या सुफी संतांच्या दर्गामध्ये झाल्या आहेत त्या जोपर्यंत प्रशासन हटवित नाही आणि त्यावेळेस जे जे पदाधिकारी त्याला जबाबदार होते त्यांच्यावर वरिष्ठामार्फत शिस्तभंगाची कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं प्राणांतिक उपोषण तिथे कायम चालू राहील मित्र हो. आणि मित्र हो, येथील जे धरणे आंदोलन आहे मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे येथे दर शनिवारी एक लाईव्ह व्हिडिओ प्रशासनाचा आणि प्रतिवाद्यांचा एक खरा चेहरा आम्ही जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. एवढे बोलून मी युनुस शेख आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.